प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिका खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे आणि त्याचमुळे आता इकडे सायलीने फक्त प्रियाचीच हक्कलपट्टी नाही केले तर या घरात तन्वी म्हणून ग्रहप्रवेश सुद्धा आता केलेला आहे. हो प्रेक्षकांनो, सायलीचा आता इकडे ग्रहप्रवेश झालाय, तो पण तन्वी म्हणून. पण नक्की असं काय घडलंय? प्रियाच्या जाण्यानंतर अशी काय समीकरणं बदललेली आहेत की त्यानंतर सायलीचा तन्वी म्हणून ग्रहप्रवेश झालाय? सगळं सविस्तरपणे इकडे आता महिपत आणि नागराज या दोघांना मात्र आता आणण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा जेलमध्ये. आणि जेलमध्ये आल्यावरती नागराज आणि महिपत हे दोघ जण एकमेकांना सांगतायत की आता ही प्रिया पण जेलमध्ये आलेली आहे. मुळातच आता हिने आपला वापर करून इतके दिवस ती जर का बाहेर राहिली होती तर आता आता आपण तिचा वापर करायचा आहे आणि इथून बाहेर पडायचं आहे. आणि त्यावरती नागराज म्हणतो ते कसं? त्यावरती महिपत सांगतो मी तुला युक्ती सांगतो. मुळातच अजूनपर्यंत खरी तन्वी कोण आहे हे किल्लेदारला आणि सुभेदारांना समजलेलं नाहीये आणि त्याचाच वापर करून आता आपण इकडे बाहेर पडायचं आहे. इकडे तोपर्यंत मग आता साक्षी सांगत आहे, सचिन काय झालं, कधीपर्यंत अण्णा बाहेर पडणार आहेत? आणि यावरती सचिन सांगायला लागतो, अगं 2 हिअरिंग झाल्या पण त्या वकिलाला काही जमतच नाहीये. आपण त्या वकिलाला हायर करून खूप मोठी चूक केली असं मला. आणि त्यावरती साक्षी म्हणते, काय बोलतोयस तू? यावरती तो म्हणतो, मग काय, 2 हिअरिंग झाल्या पण त्या 2 हिअरिंग मध्ये त्याला आता कुणीही हे करूच शकलेलं नाहीये. मलाच कळत नाहीये काय करायचं ते. असं म्हटल्यावरती मग आता साक्षी सांगायला लागते, एक काम कर ना तू, या सगळ्यामध्ये मुळातच आता मात्र म्हणजे काहीतरी वेगळा जुगाड कर. यावरती आता तो सांगायला लागतो, एक वेगळा जुगाड आहे. आता जे काही घडलंय ना, म्हणजे आता प्रिया तन्वी नाहीये हे सत्य तर आता समोर आलंय. पण खरी तन्वी कोण आहे तुम्हाला माहिती असेल ना. मग जर का खऱ्या तन्वीचं आमिष दाखवून सुभेदार आणि किल्लेदार यांच्याकडूनच जर का आता माफीनामा मिळाला तर कदाचित या सगळ्यामध्ये आपण आता हे सगळं करू शकू. काय वाटते तुला? यावरती ती म्हणते, पण करतील किल्लेदार सुभेदार? यावरती तो म्हणतो, तन्वी म्हणजे त्यांचा वीक पॉइंट आहे. काहीही झालं तरी सुद्धा ते या सगळ्यासाठी 100% तयार होतील असं मला वाटते. बरं, तोपर्यंत प्रिया जेलमध्ये आलेली आहे. प्रिया जेलमध्ये आल्यावरती मात्र आता या दोघांची भेट घेते. आणि काय, तुम्ही मला अडकवलत ना, म्हणजे आता तुम्ही या सगळ्यामध्ये गप्प बसला असतात तर कदाचित मी अडकले नसते. खरंच आता तुमचं इतका राग आलाय ना मला. यावरती नागराज आता सांगायला लागतो, आम्हाला तुझा राग यायला पाहिजे की तुला आमचा राग यायला पाहिजे? अगं मुळातच आमच्या जीवावरती उड्या मारत बाहेर होतीस आणि आमच्या जीवावरती उड्या मारून आता आम्हालाच अद्दल घडवायला निघालीस का? अगं आम्ही तुझं भांड अजून अर्धच फोडलंय. अजूनही खरी तन्वी कोण आहे आणि आता तू काय काय धंदे केलेस हे अजूनही सांगितलेले नाहीयेत. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव, जरा अवकातीत राहा. काहीही झालं तरी सुद्धा तुला या वेळेला माफी आता मिळणार नाही म्हणजे नाही. प्रिया सांगायला लागते, बघाच तुम्ही 2 दिवसात मी आता इथून कशी बाहेर पडते आणि त्यानंतर मग आता तुम्हाला कसा धडा शिकवते. यावरती महिपत म्हणतो, तू 2 दिवसात बाहेर पडणार? तुला आता आम्ही 2 दिवसामध्ये बाहेर पडून दाखवतो आणि त्यानंतर मग आता तुझं काय हालत होईल ना ते तूच बघ. आणि त्यावरती मग आता प्रिया सांगते, असं तुम्ही आता मला या घराच्या बाहेर काढणार का? असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो, फार वेळ लागणार नाहीये तुला या घराच्या, म्हणजे तुला या जेलमध्ये संपवायला आम्हाला. आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते, अच्छा तुम्ही मला जेलमध्ये संपवणार का? यावरती तो म्हणतो, तू बघच मी काय करतो. प्रियाच्या लक्षात आलंय की हा महिपत काहीतरी खेळी खेळतोय आणि काहीतरी खेळी खेळून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतोय. पण काय, हे मात्र तिला काही कळलेलं नाहीये. आणि त्यामुळे ती आता विचार करते, नाही ह्यांचं काय चाललंय ना त्याच्यावरती मला आता लक्ष ठेवायला पाहिजे, असा विचार ती करते आहे. तोपर्यंत इकडे सचिन घरी आलाय आणि घरी आल्यावरती सचिनला आता सगळं आपल्याला आत्ताच समजलंय असं आता दाखवत तो म्हणतोय, खरं तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता प्रियाला विचारायला पाहिजे होतं की खरी तन्वी कोण आहे, ती कुणाची ओळख घेऊन इकडे आली होती. तुमचं चुकलं. तिला आता जेलमध्ये पाठवण्याच्या ऐवजी हे सगळं विचारायला पाहिजे होतं. आज मी तुम्हाला समजतच नाहीये, म्हणजे रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांच्यासाठी खरी तन्वी मिळणं हे किती महत्वाचं आहे. तुम्ही फक्त प्रियाला घराबाहेर काढलत पण त्या सगळ्यामध्ये तुम्ही आता ही गोष्ट विसरलेले आहात की खऱ्या तन्वीला शोधायला सुद्धा आता तुम्हाला मदत करायला पाहिजे. आणि तुम्ही प्रियाला तर जेलमध्ये पाठवलं. प्रिया या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी खरं बोलणार नाहीये. पण मला काय वाटतं माहितीये का,
जर का अर्जुन आणि रविराज काका यांनी आता इकडे महिपत आणि आता नागराज यांची जर का भेट घेतली तर कदाचित सत्य आता समजू शकतंय. तुला समजतंय का? म्हणजे आता खरी तन्वी कोण आहे हे समजेल ना. यावरती इकडे आता विचार करायला लागते अस्मिता. आज ह्याला काय झालंय? हा इतका का विचार करतोय? इतका का विचार करतोय? आणि आता प्रतिमा आत्या आणि आता इकडे रविराज काका यांचा इतका पुळका ह्याला का आलाय? नाही नाही, काहीतरी याचं आता गौडबंगाल आहे हे मात्र नक्की. पण काय आहे मला जाणून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर ती विचार करते, हा आता महिपत आणि आता इकडे साक्षी यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे हे तर 100%. पण पण हा आत्ता काय खेळी खेळतोय? महिपत आणि याच्याबद्दल काहीतरी याच्या मनात चाललंय का? नाही नाही, मला आता हे सगळं अर्जुन आणि सायली यांना सांगायला पाहिजे. म्हणजे आता सचिनच्या मदतीनेच का होईना पण आता ते साक्षीपर्यंत पोहोचून तिला पकडतील. असं म्हणत इकडे आता अस्मिताच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन. आणि त्यानंतर अस्मिता अर्जुन आणि सायली यांच्याकडे आलेली आहे आणि त्यांना सगळं सत्य सांगायला लागते. अस्मिता सांगायला लागते, मला खरंच कळत नाहीये की सचिनचं काय चाललंय. सचिन मला काय बोलला माहितीये का? एका अर्थाने ते म्हणणं मला पटलं, पण दुसऱ्या अर्थाने माझ्या आता डोक्यामध्ये सचिन हे सगळं का करतोय हा पण विचार आला. आणि त्यावरती सायली म्हणते, कशाबद्दल बोलताय तुम्ही? आणि त्यावरती अस्मिता तिला आता घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि तो आता मला सांगतोय की महिपतला विचारायचं की खरी तन्वी कोण आहे. यावरती सायली म्हणते, हो, या सगळ्या गडबडीत आपल्या तर हे लक्षातच नाही आलं की खऱ्या तन्वीचं सत्य आता आपण काढून घ्यायला पाहिजे. आणि प्रतिमा आत्यांसाठी ते किती महत्वाचं असेल आणि रविराज काकांसाठी. त्यावरती ती म्हणते, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण त्यांनी मला जो उपाय सांगितला ना तो मात्र विचित्र आहे. सायली म्हणते, उपाय? कसला उपाय? आणि त्यावरती मग आता ती सांगते, तो मला काय म्हटला माहितीये का? की आता महिपत आणि आता इकडे नागराज यांना विचारा. यावरती सायली म्हणते, याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय का? म्हणजे आता ते अजूनही महिपत आणि नागराज यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत 100%. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र सत्य शोधून काढायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आता अस्मिता सांगायला लागते, माझं ना डोकंच चालत नाहीये, काय करायचं काय याचं? म्हणजे ह्याचं काय चाललंय तेच समजत नाहीये. सायली म्हणते, चिंता करू नका तुम्ही. आता आपण काहीही झालं ना तरी त्यांना सोडायचं नाहीये आणि या साक्षीला पण सोडायचं नाहीये. आणि त्याचबरोबर आपण आता खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. आणि असं म्हटल्यावरती सायली आता अर्जुन सगळा प्रकार सांगते. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, तुला काय वाटलं खऱ्या तन्वीचा शोध आता मी घेतला नसेल का? मुळातच ज्या वेळेला आपण DNA रिपोर्टचे केस दिलेले होते ना त्यावेळेला प्रियाने जे सॅम्पल दिलं होतं त्यावरून एक गोष्ट लक्षामध्ये आलेली आहे, ते म्हणजे खरी तन्वी जिवंत आहे. कारण जे सॅम्पल आता प्रियाने आपल्याला दिले होते ना ते सॅम्पल मुळातच या सगळ्यामध्ये आता मात्र जिवंत व्यक्तीचे होते. त्यामुळे काय लक्षात येतंय की तिने ते सॅम्पल आधीच घेतलेले आहेत किंवा असं काहीही नाहीये. तिने ते सॅम्पल मात्र आता त्या जिवंत व्यक्तीचेच घेतलेत. त्यामुळे ती व्यक्ती जिवंत आहे. पण हे सगळं प्रियाला माहिती असणार. पण त्यावरती सायली म्हणते, अस्मिताबाईंनी आत्ता मला जे काही सांगितलं ना ते मात्र विचित्र आहे. आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला, तो काय सांगितलं अस्मिताबाईने? मग ती सगळी घटना आता ज्या वेळेला सांगते त्यावेळेला आता मात्र संशय आलेला आहे. तो म्हणजे इकडे स्वतः अर्जुनला. अर्जुन आता सांगतोय की बरोबर आहे, मला सुद्धा कुठेतरी या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे म्हणणं पटतंय अस्मिताबाईचं की काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता या सगळ्यामध्ये सचिन काहीतरी लपवतोय. ठीक आहे, आपण एकदा बघूया काय करायचं. त्याच वेळेला मग आता कल्पनाने हा सगळा प्रकार ऐकलाय आणि कल्पना सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का? म्हणजे आपण ना जे काही सचिन बोलतोय त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. मुळातच हा सगळा प्लॅन आहे प्रेक्षकांनो. कल्पना आता सचिनला सांगायला लागते, ठीक आहे, मग आता तू या सगळ्यामध्ये काही मदत करू शकशील का? तू आता इकडे महिपत आणि नागराज यांच्याकडून सत्य काढू शकशील? आणि त्यावरती सचिन म्हणतो, का नाही, तुम्ही आता मला एक संधी द्या. असं म्हटल्यावरती मग आता सचिनच्या हातात तर आता ऐतकोलीत मिळाल्याचं असं त्याला वाटतं. पण आता त्याला माहित नाही हा आपल्या विरुद्ध रचलेला मोठा ट्रॅप. बरं, तोपर्यंत सचिन आता नागराज आणि महिपतला कॉल लावतोय आणि कॉलवरती आता इकडे तो सांगायला लागतोय, मी सगळी सेटिंग केलेली आहे. मुळातच आता मात्र इकडे तुमच्यापर्यंत ते लोक पोहोचतील खऱ्या तन्वीचं सत्य शोधण्यासाठी. आणि खऱ्या तन्वीचं सत्य तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि त्यावरती मग आता ते सांगतात, खरी तन्वी कोण आहे हे आम्हाला माहिती आहे, पण आता पुराव्या सकट. यावरती तो म्हणतो, आता तर मी या सगळ्यामध्ये तुमच्या सोबत आहे ना, मग आता मला सांगा तरी नक्की काय झालंय. आणि त्यावरती हे दोघं जण मात्र आता महाविलंदर आहेत.
हे दोघं जण खरी तन्वी कोण आहे हे मात्र सत्य आता समोर आणण्याच्या म्हणजे हे सत्य समोर आता आणायचंच नाहीये. काहीतरी खोटं नाटक पुन्हा एकदा करायचंय आणि काहीतरी खोटं नाटक करूनच आता मात्र बाहेर पडायचंय हे ह्यांच्या डोक्यात आहे. मग इकडे सचिन विचारतोय साक्षीला, अगं तू तरी सांग खरी तन्वी आहे तरी कोण? यावरती ती म्हणते, नाही म्हणजे मला खरंच यातलं काही माहित नाहीये. या लोकांचं काय चालू असतं ना त्यांचं त्यांनाच माहिती. साक्षी या सगळ्यामधून हात काढून घेते. पण सचिनला मात्र आता डाऊट आलेला आहे. काहीतरी गडबड आहे आणि त्यासाठी सचिन आता प्रियाची भेट घेतोय. प्रियाची भेट घेतल्यावरती सचिन आता सांगायला लागतोय, म्हणजे खरं तर मी या सगळ्यामध्ये तुझी मदत करणारच नव्हतो. पण पण आता खरी तन्वी कोण आहे हे तू मला सांगितलंस तर मात्र मी तुझी मदत नक्कीच करेन. सचिन या सगळ्यामध्ये आपला हेतू साध्य करतोय की या घरामध्ये खरी तन्वी कोण आहे हे सांगून त्या घरच्यांचा विश्वास जिंकणं. आणि हे सगळं करत असताना साम दाम दंडभेद सचिन सगळं सगळं करतोय. अचानक सचिनला सत्य तर समजलंय सगळ्यांकडून आणि त्यानंतर सचिनने सगळ्यांच्या समोर आता महाभयंकर खुलासा केलेला आहे. प्रेक्षकांनो, एकाच झटक्यात मात्र आता इकडे अर्जुन सायलीला सत्य समजलंय आणि त्याच वेळेला सचिन आता सांगायला लागतोय, सायलीच खरी तन्वी आहे. अस्मिता म्हणते, खोटारड्या गप्प बस, तू खरं तर या सगळ्यामध्ये कितीतरी खोटं बोलतोयस आणि काहीतरी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतोयस. यावरती तो सांगतोय, तुम्हाला जर का विश्वास नाहीये तर सायलीच्या पायावरील जन्मखूण बघा. सचिनने सगळं सत्य आता त्याच्या सोर्सेस कडून काढून घेतलंय आणि रविराज म्हणतात, बाद झालं, आमच्या आता भावनांशी कुणीही खेळायचं नाहीये. पण त्याच वेळेला प्रताप सांगतोय, रविराज आपण एकदा बघूया तर. आणि सायलीच्या पायावरील जन्मखूण प्रेक्षकांनो समोर आलेली आहे. एका झटक्यात मालिकेतली समीकरणं बदललेली आहेत आणि एका झटक्यात मालिका आता मात्र खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे. सायलीच खरी तन्वी हे सत्य समजल्यावरती रविराज आणि आता सगळेच जण काय करणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार.